मित्रांनो, या जगात जन्माला आलेला प्रत्येक माणूस एक ना एक दिवस जाणारच आहे. हा निसर्गाचा नियम आहे. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, मृत्यू जवळ आल्यावर माणसाच्या मनात नेमकं काय चालू असतं? त्यावेळी त्याला सर्वात जास्त पश्चाताप कशाचा होतो? पैसा कमी कमावल्याचा, मोठं घर न घेतल्याचा, की प्रसिद्धी मिळाली नाही याचा? नाही मित्रांनो, मृत्यूचे अगदी जवळ गेलेल्या अनेक लोकांनी एक गोष्ट सांगितली आहे. शेवटच्या क्षणी माणूस वस्तू आठवत नाही, तो माणसं आठवतो. ज्यांना वेळ देऊ शकला नाही, ज्यांच्यावर प्रेम होतं पण कधी व्यक्त केलं नाही, आणि ज्या क्षणांना तो फक्त नंतर म्हणत पुढे ढकलत राहिला. आयुष्यभर आपण धावत राहतो, सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम, जबाबदाऱ्या, पैसा, भविष्याची चिंता आणि लोकांना खुश करण्याचा प्रयत्न. पण या सगळ्यात स्वतःसाठी जगायचं राहून जातं. शेवटच्या क्षणी अनेक लोकांना वाटतं, मी खरंच जगलोच नाही. मित्रांनो, लहानपणी आपण किती आनंदी असायचो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधायचो. पावसात भिजण्यात आनंद होता, आईच्या हातच्या जेवणात प्रेम होतं, वडिलांचे एका कौतुकाच्या शब्दाने दिवस सुंदर व्हायचा. पण मोठं होत गेलो आणि आयुष्य बदलत गेलं. हळूहळू आनंद हरवत गेला आणि फक्त धावपळ उरली. पैसा कमावण्यासाठी माणूस इतका व्यस्त झाला की स्वतःचे माणसांनाच वेळ द्यायला विसरला. आई रोज वाट पाहत असते की मुलगा 2 मिनिटं येऊन बसेल, पण मुलगा मोबाईलमध्ये आणि दुनियेत व्यस्त असतो. वडील आयुष्यभर कष्ट करत राहतात, पण त्यांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. आणि मग एक दिवस अचानक वेळ संपतो आणि मन आयुष्यभर ओरडत राहतं, एकदा अजून भेटायला मिळालं असतं तर. मित्रांनो, जगात सर्वात मोठा दुःख कोणतं माहिती आहे का? जिवंत असताना ज्यांच्यावर प्रेम होतं त्यांना ते कधी सांगितलंच नाही याचं दुःख. कितीतरी लोक आयुष्यभर मनात प्रेम ठेवतात, पण अहंकारामुळे किंवा भीतीमुळे व्यक्त करत नाहीत. आणि जेव्हा ती व्यक्ती कायमची दूर जाते ना, तेव्हा पश्चाताप मनाला आतून खात राहतो. माणूस मृत्यू जवळ आल्यावर स्वतःलाच विचारतो, मी खरंच आनंदी होतो का? आणि अनेकदा उत्तर येतं, नाही, कारण तो दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये जगत राहिला. लोक काय म्हणतील याच विचारात आयुष्य संपवलं. स्वतःच्या मनाचं ऐकलंच नाही. काही लोकांना गाणं गायक व्हायचं होतं, पण लोकांच्या भीतीने स्वप्न दाबून टाकलं. काहींना आई वडिलांसोबत वेळ घालवायचा होता, पण कामाच्या नावाखाली आयुष्य निघून गेलं. काहींना जग पाहायचं होतं, पण नंतर जाऊ म्हणता म्हणता वेळ संपली. मित्रांनो, नंतर हा शब्द खूप धोकादायक आहे, कारण अनेकदा ते नंतर आयुष्यात कधी येतच नाही. स्मशानात गेल्यावर एक गोष्ट नक्की समजते, तिथे श्रीमंत गरीब असा फरक नसतो. करोडोंचा मालक असो किंवा साधा गरीब माणूस, शेवटी सगळे रिकामे हातानेच जातात. माणूस आयुष्यभर पैसा कमावतो, मोठं घर घेतो, नाव कमावतो, पण शेवटी त्याच्यासोबत काहीच जात नाही. सोबत जातात फक्त कर्म आणि लोकांचे मनात उरलेल्या आठवणी. म्हणूनच मृत्यू जवळ आला की माणूस स्वतःलाच विचारतो, मी कोणासाठी चांगलं केलं, कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि कोणाचं मन दुखावलं. आणि सर्वात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा आपल्या चुकीमुळे कोणीतरी आयुष्यभर रडलं असेल. मित्रांनो, आपण आयुष्यात खूप राग धरून ठेवतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून नाती तोडतो. अहंकार इतका मोठा होतो की माफ कर हे 2 शब्द बोलायलाही मन तयार होत नाही. पण शेवटी तोच अहंकार पश्चाताप बनून मनाला जाळत राहतो. कितीतरी नाती फक्त एका फोनमुळे वाचू शकली असती. एक मिठी मारली असती तर कदाचित कोणाचं आयुष्य बदललं असतं. पण आपण वेळ निघून जाईपर्यंत थांबतो. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. आज आपण आहोत, उद्या नसू शकतो. म्हणून प्रेम असेल तर व्यक्त करा, आई वडिलांना वेळ द्या, मनात राग ठेवू नका. कारण शेवटी माणूस पैशामुळे नाही रडत, तर न जगलेल्या क्षणांमुळे रडतो. मृत्यू जवळ आला की त्याला समजतं की ज्याच्यासाठी आयुष्यभर धावलो ते सगळं इथेच राहणार आहे, आणि ज्यांना वेळ द्यायला हवा होता त्यांच्यासाठी वेळ काढला नाही. म्हणून मित्रांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते कायमचं नाही. तुमचे माणसांना जपा, प्रेम व्यक्त करा, आई वडिलांचा आदर करा आणि स्वतःचे मनाप्रमाणे जगायला शिका. कारण शेवटी मृत्यू जवळ आल्यावर सर्वात जास्त पश्चाताप कशाचा होतो माहीत आहे? वेळ असताना खरं आयुष्य न जगल्याचा. हर हर महादेव. धन्यवाद.